ब्रेकनंतर आफ्टरनून लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। बोरिवली प्रभाग 11 मधील काजूपाडा परिसरात सुबोध माने यांच्या पाण्याच्या टँकरमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात भाजपचे गणेश खणकर यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी काल कार्यकर्त्यांसह रस्त्यावर मोर्चा काढलाय। याचाच राग मनात धरत ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुबोध माने, त्यांची पत्नी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी येत गणेश खणकर यांच्यासोबत वाद घातला आणि हाणामारी केली आहे, असा आरोप खणकर यांचा मुलगा आदित्य खणकर यांनी केलाय। तर आदित्य खणकरांशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। मी तुमच्या लोकांबरोबर मारामारी केली असती, बरोबर? मी तुमच्यावर हात सोडलाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश खणकर यांचे सुपुत्र आदित्य आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकं पूर्ण प्रकरण आहे जे टँकरला चुकीच्या पार्किंगमुळे जे वाद निर्माण झालेला होता, तर कशा प्रकारे पूर्ण घडलेलं प्रकरण? तर हा जो सुबोध माने जो आहे हा उबाटा गटाचा वॉर्ड क्रमांक 11 चा शाखा प्रमुख आहे, उर्फ वॉर्ड क्रमांक 11 चा टँकर माफिया असंही त्याला लोक ओळखतात। एक सामान्य माणूस जेव्हा सकाळी आपल्या कामाला निघतो तेव्हा याचे 2-3 टँकर मोठ्या साईजचे, छोटे पण नाही, मोठे जे टँकर असतात तेही त्यावेळेस निघतात। तर एक अर्ज पहिला असा केलेला की जे सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 हा जो वेळ आहे, जेव्हा स्कूलच्या बसेस, लोक कामावर जातात, रिक्षा असतात, बाईक असतात, तर त्या चाळीच्या रस्त्यावरनं टँकर न निघावा फक्त या 8 तासासाठी, बाकी दिवसभर जे करायचे ते तुम्ही करा। तर या वादावरनं त्यांनी अगोदरही पप्पांवर हल्ला केलेला। जशी त्यांनी मारहाण केली तसंच तो पोलीस स्टेशनला बायकोला घेऊन पळाला आणि त्याच्या बायकोनी सांगितलं की गणेश खणकरांनी माझ्यावर हात उचलला, जे असं काही झालंच नव्हतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सह संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।